टीम हडल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे इलापूर टीमची, कारण महत्वपूर्ण मॅच आहे, रणनीती आखायची आहे. खऱ्या अर्थाने मॅच जिंकण्यासाठी गेम प्लॅन तयार करत असताना इलापूर टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंद बंद पावलांनी पोहोचतात. सुहास आणि त्याच्या सोबतीला बॅटर रोहित, दोन्ही बॅटरने आतापर्यंत चांगला खेळ या स्पर्धेमध्ये केला आहे, परंतु आता या मॅच मध्ये कोण कशा पद्धतीने चांगला खेळ करेल हे पाहण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चारे बाजूला क्रिकेट रसिक तयार आहे. त्यांचं सहर्ष स्वागत संध्याकाळच्या सत्रामध्ये. महाराष्ट्राची परंपरा म्हणजे अतिथी देवो भव, ही भारताची दारा स्वागत करून तुमच्या मी पालतो परंपरा. याच परंपरेनुसार तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष मनपूर्वक सहर्ष स्वागत. ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झाली आहे. सुहास आणि रोहित, दोन्ही टीमचा 12th मॅन आपण पहिला बॉल डिलिव्हर्ड होण्या अगोदर कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित राहा, कारण मेगा फायनलचा सामना आहे. दोन्ही टीमला माहिती आहे मॅच महत्वपूर्ण आहे. याच अनुषंगाने आपला 12वा प्लेयर आपण कॉम्बॉक्स मध्ये लवकरात लवकर पाठवा. करुंगली टीम आपला 12th मॅन आपण पाठवा. इलापूर टीमचा 12th मॅन या ठिकाणी उपस्थित झाला आहे. चला मॅचला तर होती सुरुवात. शो दी बेट गेम, गुड प्ले क्रिकेट. विश ऑल द बेस्ट. दोन टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. क्रिकेटचं विश्व, क्रिकेटचं भाविश्व आणि त्यामध्ये रंगणारा क्रिकेटचा अद्भुत खेळ आणि मेगा फायनलचा सामना. 32 शिराळा स्पोर्ट्स अंतर्गत जी स्पर्धा आपण पाहताय, श्री मोरया चषक 2026 चा मेगा फायनलचा पहिला बॉल आणि बॉलिंग ट्रॅकवर पहिला स्पेल मध्ये बॉलर ज्याच्या नावामध्ये खऱ्या अर्थाने विजय आहे, आणि तोच बॉलर विजय तयार झाला बॉलिंग स्पेल मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये. मॅचला सुरुवात. अंपायर सिग्नल ऑन. ओमसाई एमटीसी ची संपूर्ण टीम रेडी आहे. समालोचक रेडी, अंपायर रेडी. आणि पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये विजयचा. बाईच्या माध्यमातून एक सिंगल. पहिल्याच बॉलवर बाईच्या माध्यमातून एक धाव. पुढील बॉल. आणखी एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय बॉलर विजयचा. पुन्हा एकदा एकच धाव टिकल्या स्वरूपामध्ये. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 2 धावा. आयुष्य छान आहे, रडतोस का वेड्या, लढण्यास शान आहे. काट्यात फुलाची झुलती कमान आहे, जगणे निरर्थक बनतो तो बेमान आहे. जगण्यासाठी असावं लागतं, जगण्यासाठी रडावं लागतं, आणि क्रिकेटची मॅच जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लढावं लागतं. या मॅच मध्ये दोन टीम लढतील मॅच जिंकण्यासाठी, कारण गावाचा मान आहे, गावाचा अभिमान आहे, गावाचा स्वाभिमान आहे. जिद्द, चिकाटी, मेहनत, महत्वाकांक्षा, अस्मिता घेऊन मैदानाच्या आतमध्ये दोन टीम खेळ करतायत मेगा फायनलच्या मॅच मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये होत आहे आणि कुशल मुवमेंटला या मॅच मध्ये रनआउटची विकेट आता प्राप्त होतीये बॉलिंग करणाऱ्या इलापूर टीमला, आणि पहिली विकेट गमावतीये करुंगली टीम. सुहास मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण मॅच मध्ये अपयशी ठरलाय आणि तो बाद होतोय. तीन बॉलचा खेळ पूर्ण आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 2 आणि 1 विकेट आतापर्यंत. बॅटिंग करत असताना पहिली गमावली आहे. सुहास डगआउटच्या दिशेने जातो आहे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी प्रवेश करतो आहे. नाना
पुन्हा एकदा बॉलर तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने समोर टाकलेला बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. हे आहे मित्रांनो क्रिकेट. 100% पण आपण मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावासाठी पाहताय आणि चांगले क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये होत असताना धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 3 धावा. बॅटची कडा फाईन लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल. 1 धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ होती आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल जाऊन पोहोचली 4. बॉल आतापर्यंत फेकले आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये बॉलर विजयने 5 आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 4. रोहितच्या बॅटमधनं 1 धाव आली आहे. सुनील नाना यांच्या बॅटमधनं 1 धाव आतापर्यंत आली आहे. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. बॉलर विजयचा डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर 4 धावा आणि 1 विकेट लॉस केली आहे बॅटिंग करत असताना करुंगली टीमने. अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत या मॅच मध्ये. कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पड़ता, कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है मेरे दोस्त. आणि या मॅच मध्ये काही ना काही तुम्हाला करावंच लागेल. अभी नाही तो कभी नाही. आत्ता करायचं क्रिकेटमध्ये सिद्ध. कारण याआधी घडलं त्याला महत्व नाही. आता क्रिकेटच्या मॅच मध्ये जे घडेल त्याला खूप सारं महत्व आहे. कारण मेगा फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कोण होईल चॅम्पियन आणि कोण होईल रनर अप या स्पर्धेमध्ये. कॅपिटल लेटर्स मध्ये नाव कोरण्यासाठी या मॅच मध्ये 2 टीमच्या माध्यमातून अट्टा सुरू आहे. हाच गेला होता अट्टाचा शेवटचा दिवस गोड व्हावा आणि शेवटचा दिवस गोड करण्यासाठी 2 टीम मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतात. पहिल्या ओव्हर मध्ये जबरदस्त बॉलिंग आपण बॉलर विजयची पाहिली. अचूक टप्प्यावर टाकणारी बॉलिंग त्यांनी केली. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर अविनाशचा पहिला बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आणि चांगला झेल पूर्ण झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि आणखी एक मोठी विकेट आता गमावली करुंगली टीमने. रोहित सुद्धा बाद होतो आणि पकडलाय शुभमने एक चांगला झेल. महत्वपूर्ण बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद झाले सुहास आणि रोहित. कारण आतापर्यंत प्रत्येक मॅच मध्ये सुहास आणि रोहितने चांगली कामगिरी केली होती. परंतु मेगा फायनलच्या मॅच मध्ये त्यांना अपयश आलंय आणि नवीन बॅटर आता बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येतोय. संतोष. जबाबदारीने क्रिकेट आता संतोषला मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे. कारण धावा येत नाही बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. विकेट सुद्धा प्राप्त होतात. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त झाली आहे बॉलर अविनाशला. ना संघर्ष ना तकलीफे फिर क्या मजा जीने में, तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य होगा सीने में. पसीने से लिखे हुए कागज कोरे नहीं होते और जो करते हर दर मेहनत उनके सपने अधुरे नहीं होते. या मॅच मध्ये स्वप्न साकार करायचं आहे 2 टीमला. कोणाचं स्वप्न पूर्ण होईल कोणाचं स्वप्न अपूर्ण राहील. या मॅच मध्ये शॉर्ट ट्रॅकर बॉल हॅमर केलाय. चांगला स्ट्रोक. एखाद्याने बॉल अडवण्याचा प्रयत्न परंतु बॉल सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय आणि 6 धावा या मॅच मध्ये बॅटर संतोषच्या बॅटमधनं आल्यात. 6 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल जाऊन पोहोचली तब्बल 10 धावा. पहिल्याच बॉलवर इरादे स्पष्ट केले बॅटर संतोषने. शॉर्ट ट्रॅकर बॉलला पुल करत असताना मिड विकेटच्या बाहेर पाठवलं. 6 धावा अविनाशच्या विरुद्ध. एक तेरी तो एक मेरी ना तारीफ मेरी ना मजाक तेरा, मत कर गुरु इस क्रिकेट का, एक दिन खाक तेरा और एक दिन खाक मेरा. सध्यासारखा रंग बदलणारा खेळ मित्रांनो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. क्रिकेट लढायला शिकवतो, क्रिकेट जिंकायला शिकवतो, क्रिकेट हसायला शिकवतो, क्रिकेट मित्र बनवायला शिकवतो, क्रिकेट मित्राच्या विरुद्ध खेळ करायला शिकवतो, क्रिकेट संघामध्ये एकात्मता राखायला शिकवतो, क्रिकेट ज्युनियर खेळाडूला प्रोत्साहन द्यायला शिकवतो, क्रिकेट सिनियर खेळाडूचा मान सन्मान करायला शिकवतो, क्रिकेट पंचाने दिलेल्या निर्णयाचा मान सन्मान करायला शिकवतो. तो क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आत 2 टीमच्या दरम्यान. धावसंख्या 10 धावा स्कोर बोर्डवर आहे. आतापर्यंत बॉल फेकले. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलरने 3. वाईट बॉलचा इशारा आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 11 धावा 2 बॉलच्या समाप्तीनंतर. प्रत्येक निर्णय महत्वाचा. मॅच महत्वपूर्ण आहे. मेगा फायनलचा सामना सुरू आहे.
बॅटची कडा थर्ड मॅन रिझन मध्ये फर्स्ट स्लिप मध्ये बॉल ट्रॅव्हल. एक धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्ड वर टीमची टोटल 12 धावा. 3 बॉलचा खेळ आता पूर्ण झालाय. अजूनही दुसऱ्या ओव्हर मधले अविनाशचे बॉल शिल्लक आहेत 3. संध्याकाळचं वातावरण आपण पाहताय. क्रिकेटची गर्दी आता चारही बाजूला वाढती आहे आणि क्रिकेटचं असणारं वेड प्रेम आपण या ठिकाणी पाहताय. सकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवरांची मांदी आली. अनेक असं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं आणि त्या सहकार्यातून स्पर्धा उभारण्यामध्ये आयोजकांना यश प्राप्त झालं. क्रिकेटचा आनंदमय सोहळा आपण पाहताय. मेगा फायनलचा मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. निसर्गरम्य वातावरणामध्ये चालू असणारी स्पर्धा आपण पाहताय. श्री मोरया चषक 2026. अतिरिक्त धावसंख्येत आता वाढ होत असताना धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचती आहे. टीमची टोटल 13 धावा. आयुष्याच्या प्रवाहामध्ये चालत असताना खऱ्या अर्थाने आम्ही इतकं काही टेन्शन मध्ये आलोय की खऱ्या अर्थाने आम्हाला मनोमंथनापेक्षा मनोरंजनाची गरज खऱ्या अर्थाने आहे. आणि याच मनोमंथनाचे थरारे लक्क सोडून देणारा खेळ आहे मित्रांनो क्रिकेट. मनोरंजन करणारा मैदानाच्या आतमध्ये षटकार आला. बॅटर संतोषच्या बॅटमधनं 6 धावा आणि 6 धाव्यांच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचेल. 4 धावा आहेत. माफी असावी. नक्की घडले काय? चला हेच चेक केलं जाईल. चला ऑन फील्ड अंपायर आमच्यापर्यंत निर्णय आपण पोहोचवा. नक्की घडलंय काय? 4 धाबा आहेत. सिटीचं 4 धाबा चौकाऱ्या मैदानाच्या आतमध्ये. आम्हालाही वाटलं होतं की 6 धाबा आहेत परंतु 4 धाबा आहेत मैदानाच्या आतमध्ये. 4 धाव्यांच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल जाऊन पोहोचली 17 धावा. 17 धावा धावपलकावर जाऊन पोहोचल्यात. या मॅच मध्ये मजा येते. संतोष नावाचा फलंदाज चांगली बॅटिंग आपल्या टीम साठी करतो आहे आणि करावंच लागेल या मॅच मध्ये प्रत्येकाला सिद्ध. आयुष्यामध्ये कामाला जितकं महत्व आहे तेवढं तुमच्या नावाला खूप सारं महत्व आहे. म्हणून काम असं करा की नाव झालं पाहिजे आणि नाव असं करा की तुमच्या नावाने काम झालं पाहिजे. ते नाव तुम्हाला करायचं आहे. चांगली बॉलिंग आता करत असताना अविनाशने क्विकर पण फेकलं या मॅच मध्ये संतोषच्या विरुद्ध. बॅटची कडा एक सिंगल गोशांकित क्षेत्रात आणि 1 धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 18. वर 2 ओव्हरची समाप्ती होतीये. 18 धावा झाल्यात करुंगली टीमच्या आणि शेवटच्या ओव्हर मध्ये बॉलर संकेत बॉलिंग साठी तयार होतो आहे. ज्या बॉलरने आतापर्यंत चांगलं प्रदर्शन संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅटिंग बॉलिंग करत असताना केलं आहे. कारण 6 बॉल मध्ये 8 धावा डिपेंड करायचा विश्व विक्रम सुद्धा या स्पर्धेमध्ये संकेतच्या नावावर आहे. परंतु होऊन गेलेल्या गोष्टींमध्ये क्रिकेटमध्ये तुम्हाला ओळखलं जात नाही. वर्तमान तुम्हाला सिद्ध करायचं आहे. वर्तमान सध्याच्या घडीला सुरू आहे आणि वर्तमान कोणाच्या बाजूने राहील हे मात्र पाहायचं आहे. संकेतचा पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल विकेट कीपर कडनं थोडीशी चुकी होतीये परंतु डॉट बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. अंपायर 1 धाव्या बरोबर डिक्लेअरची मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल पंच. यस डिक्लेअर स्वरूपात 1 धाव्या. धावसंख्या स्कोर बोर्डवर 19 धावा. ओव्हर पिच बॉल होता. ऑन साइडला मारायचा प्रयत्न. पंबर राहिलाय मिड ऑनच्या दरम्यान. बॅकअप आलाय मैदानाच्या आतमध्ये. 1 धावेच्या मैत्रीने धावसंख्या 20 धावा स्कोर बोर्डवर.
चांगला स्ट्रोक नक्की मिड विकेट मध्ये सजवला बॅटरने. थोडस पंबल अविनाशचं राहिलंय त्या ठिकाणी आणि त्याचा फायदा बॅटरने उचललाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावींच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचती आहे. टीमची टोटल 22 धावा. 22 ऑन स्कोर बोर्ड, 2 विकेट लॉस. नेल्सन आकडा आपण स्कोर बोर्डवर डिजिट मध्ये पाहताय. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला फुल स्ट्रोक. कॅचची संधी आणि चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये. संधीचं झोन क्षेत्ररक्षकाने केलंय आणि संतोष आता मैदानाच्या आतमध्ये कौशल मुवमेंटला बाद होतो आहे. विकेटचं पतन. ज्याला संधी भेटते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान. आणि संधीचं सोनं क्रिकेटमध्ये करतो तोच ठरतो विजेता. प्रत्येक संधीचं सोनं तुम्हाला क्रिकेटमध्ये करायचं आहे. संधी प्रत्येकाकडे येते परंतु त्या संधीचं सोनं तुम्हाला क्रिकेटमध्ये करायचं आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर स्थिरावली. 22 धावा. अजून या मॅच मध्ये फक्त आणि फक्त 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी महत्वपूर्ण आणि बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी महत्वपूर्ण आहेत. नवीन बॅटर धावत पलत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पोहोचलाय. सुशांत आलेत बॅटिंगसाठी 2 बॉल फेस करण्यासाठी. पहिला बॉल त्यांच्यासाठी बॉलर संकेतचा या मॅच मध्ये. चांगली बॉलिंग याही मॅच मध्ये आपण संकेत नावाच्या गोलंदाजाला करत असताना पाहताय. कारण 4 बॉल फेकलेत, 4 धावा खर्च केल्यात, 1 विकेट प्राप्त केली आहे. शॉर्ट पिच बॉल होता. हा पंप पूल करत असताना मैदानाच्या आतमध्ये पंचांचा निर्णय अजून येणं आमच्यापर्यंत बाकी आहे. 1 धाव आहे डिक्लेअर स्वरूपामध्ये. 1 धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली. 23 धावा. शेवटचा 1 बॉल आता पेस करेल बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशांत. महत्वपूर्ण बॉल कारण टार्गेट या बॉलवर सेट केलं जाईल. किती धावा या मॅच मध्ये बनवल्या जातील आणि किती धावा कराव्या लागतील सेकंड इनिंग मध्ये. डॉट बॉल आहे. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्कोर बोर्डवर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर कलुंगली टीमची 23 धावा आणि 3 विकेट लॉस. 18 बॉल मध्ये 24 धावांचं लक्ष एलापूर टीम समोर. अठरा बॉल मध्ये 24 धावांचं लक्ष एलापूर टीम समोर ठेवलंय कलुंगली टीमने. धावा रोखायच्या आहेत, धावा बनवायच्या आहेत. बनल्या जातील की रोखल्या जातील हे मात्र आता पाहिलं जाईल. सेकंड इनिंग मध्ये पूर्वार्ध संपला. पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. प्रत्येक बॉलरने चांगली बॉलिंग मी तर म्हणेल पहिल्या इनिंग मध्ये केली आणि धावा रोखण्यामध्ये यश आलंय. फक्त बनवल्या 23 धावा आणि 24 धावांचं लक्ष 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये पार पाडायचं आहे. चला फास्ट क्रिकेट करा मैदानाच्या आतमध्ये. टीम हडल आपण पाहताय. 18 बॉल मध्ये 24 धावेंची गरज. तू रख हौसला हो मंजर भी आएगा, पैसे के बाद चल के समंदर भी आएगा. टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. ताज के पत्ते से महल नहीं बनता, नदी को रोकने से समंदर नहीं बनता. आगे बढ़ते रहे जिंदगी में क्योंकि एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए जमीन पर आकर नहीं गिरता. गिरते हर दरिया समंदर में लेकिन कई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. हे मात्र पाहायचं आहे कौन किस पे है भारी, किसमें कितना है दम. एका बाजूला टीम आहे एलापूर, एका बाजूला टीम आहे करुंगली. पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवल्या 23 आणि 18 बॉल मध्ये 24 धावांचं आव्हान या मॅच मध्ये पार काढायचं आहे आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आता चक्रव्यूह रचलाय. काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये.
अविस्मरणीय क्षणांना साक्ष देणारी स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. श्री मोरया चषक 2026 पर्व 4 आणि ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपण पाहताय. स्ट्राइक एंडला बॅटर आहे संकेत, नॉन स्ट्राइक एंडला बॅटर सूरज आणि बॉलिंग ट्रॅकवर सुनील पाटील अर्थातच नाना. पहिल्याच बॉलवर देखना स्ट्रोक, क्रिकेटचं मादक सौंदर्य या बॉलवर आपण पाहिलं. बॅटर संकेतच्या बॅटमधनं एक क्लासिकल 4 चौकार. आणि अनेकदा आपण कधी हाताने असे स्ट्रोक मारताना सुरेश रैनाला चेन्नई सुपर किंग्स टीम साठी पाहिलाय आणि त्या स्ट्रोकची आठवण खऱ्या हाताने बॅटर संकेतच्या बॅटमधनं आली. एक क्लासिकल 4 धावा पहिल्या बॉलवर चौकार. दुसरा बॉल समोरच्या दिशेला, गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल, बॉल थांबणार नाही, आउट पिलाय फास्ट, लागोपाठचा दुसरा 4 चौकार. कलात्मक बॅटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटर संकेतची पाहताय. ओव्हर पिच बॉल होता, हेलिकॉप्टर स्ट्रोक समोरच्या दिशेला, ओव्हर द बॉल सेड 4 धावा, 8 धावा स्कोर बोर्डवर. शॉर्ट पिच बॉल होता, ऑन साइडला मारायचा प्रयत्न, थोडासा स्लोवर वन बॉल होता. मैदानाच्या आतमध्ये बॉलर सुनील पाटील यांचा डॉट बॉल आलाय आणि अशाच पद्धतीची बॉलिंग खऱ्या हाताने बॉलिंग करणाऱ्या टीमला आवश्यक आहे. चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा पाहू शकाल. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव, 1 धावसंख्येच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 9 धावा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, आउटस्टँडिंग विकेट किपिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सुवाटची आणि विकेट आता गमावली बॅटर संकेतची मैदानाच्या आतमध्ये. संकेत बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये, त्यांच्या बॅटमधनं 9 धावा आल्या आणि ते 9 धाव्यांवर बाद होत आहे. संकेत 5 बॉलचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या ओव्हर मधला 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. बॅटिंग साठी बॅटर विजय KSK ची स्पर्धा खऱ्या अर्थाने खेळून आलेत आणि आज पुन्हा एकदा तयार होत आहेत मेगा फायनलची मॅच खेळण्यासाठी. 9 धावा स्कोर बोर्डवर आहे टीमची टोटल. संघाचा प्रमुख खेळाडू आहे बॅटर विजय आणि तेच बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये तयार आहेत. अवे फ्रॉम द बॉडी मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये, बॉलला सोडू दिलाय आणि डॉट बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरची समाप्ती सुनील पाटील यांच्या आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 9 धावा. 12 बॉल मध्ये 15 धाव्यांची गरज कंपल्सरी, चेस हा स्पर्धेचा नियम. थोडस थंडगार वातावरण आहे, बॉल ट्रॅव्हल होणं थोडस अवघड आहे, परंतु अवघड गोष्टी तुम्हाला शक्य क्रिकेटमध्ये करत असताना चांगला खेळ करायचा आहे. 12 बॉल मध्ये 15 धाव्यांची गरज असं समीकरण. स्ट्राइक एंडला बॅटर आता सज्ज होईल. सूरज, चला थोडस फास्ट क्रिकेट बॉलिंग करणारी टीम आपण मैदानाच्या आतमध्ये करा.
पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये बॅकफूट लावून स्लाइस करायचा प्रयत्न एससीटीचा वाईट बॉलच्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये 10 धावा. सन्मान्य आदरणीय सुनील सालुंके साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष आनंदमय सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. सहाच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल जाऊन पोहोचतीये 16 धावा. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग आपण करत असताना पाहता बॅटर सूरजला बॅकफुटला येऊन एक्स्ट्रा कव्हरला मारायचा प्रयत्न. एक धावेच्या मैत्रीने धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 17 धावा आहेत. अर्ध काम झालं या मॅच मध्ये, अर्ध काम बाकी आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचं, कारण 10 बॉल शिल्लक आहेत. 7 धाव्यांची गरज आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये. आणखी एक डॉट बॉल. 9 बॉल आणि 7 धावा. विजयाच्या वाटचालीने खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे सेकंड इनिंग मध्ये येलापूर टीमची. शॉर्ट पिच बॉल, चांगला स्ट्रोक, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, षटकार. फक्त आणि फक्त आता 1 धावेची गरज येलापूर टीमला चॅम्पियन होण्यासाठी श्री मोरया चषक 2026 पर्व 4 मध्ये. स्कूप शॉट आणि मॅच फिनिश होती. अभिनंदन येलापूर टीम ठरती आहे श्री मोरया